अच्छा बंद आहे रस्ता. इतका जोरदार पाऊस, काहीच दिसत नाही समोरचं. ओ भाई डरावणं आहे पूर्ण. आणि मी एकटा आहे इथे तर थोडं भीतीदायक सुद्धा आहे. मागला आता खरंच काही शब्द नाही यार. या रोडचं नाव बघा, राम अली रोड. काय अप्रतिम नाव आहे यार, एकदम मस्त. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. मी सकाळी मस्त 7ला उठलो आणि हा जो नजारा आहे ना त्याचा मी आनंद घेत होतो. अर्धा तास मी इथेच बसलेलो, मस्त फ्रेश फ्रेश झालो आणि आता निघतोय घरी. मी आज असा रूट सिलेक्ट केला आहे ना, तुमचं अख्खं कोकण दर्शन होऊन जाईल यार, मजा येईल आज. तर ना मित्रांनो, गाडी पूर्ण पॅक केलेली आहे, साफसफाई केली, विंडशील्ड वॉशरचं पाणी भरलं आणि मागे नजारे बघा जिथे गाडी पार्क केलेली आहे की नाही, खतरनाक एकदम. तर आता आहे ना सकाळचे वाजलेले आहेत 8:10. तर थोडे 5-10 मिनटं मी गाडी उभी केली पावसात मस्तपैकी फोटोशूट करायला या विंडमिल्सच्या बाजूला. हे जे आहे ना मित्रांनो ते आहे देवगड विंडमिल्स. तर मित्रांनो आता टाइम आलेला आहे देवगडला निरोप द्यायचा, देवगडला बाय बाय बोलायचं. हा जो घरचा रूट आहे ना तो बीच रूट मी सिलेक्ट केलाय. बीच रूट म्हणजे काय माहितीये, इथून मी टाकले डेस्टिनेशन गणपतीपुळे. गणपतीपुळ्यावरून सावर्डेवरून जाणार, पण इथून म्हणजे देवगड पासून ते गणपतीपुळेपर्यंत भरपूर सारे खतरनाकवाले स्पॉट्स येतात. पहिला स्पॉट आहे विजयदुर्ग, आरेवारे, नंतर भरपूर सारे आहेत, लाईक रत्नागिरी आहे, पावस आहे. पूर्ण दिवस आपण ट्रॅव्हलिंगच करू. सकाळचे वाजलेले आहेत आता 8:22. रात्री पोचू घरी कधी माहिती नाही, 9, 10, 11, 12, 1, 2 किती वाजले तरी काही इश्यू नाही आहे. दिवस आपला आहे, दिवस माझा आहे, दिवस तुमचा आहे. तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झालंच पाहिजे, कारण मला माहिती आहे की हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडणार आहे. तर चला यार आपली जर्नी चालू करूया आजची. आजचा जो आपला फेज 1 आहे, स्टेज 1 आहे, तो आहे गणपतीपुळेपर्यंत जर्नीचा. तर आपली ही जर्नी चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं नाव. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. देवगड पासून गणपतीपुळे किमान 120 किलोमीटर आहे आणि हे 120 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत आज 3 तास आणि 6 मिनिटं. देवगड किती सुंदर आहे यार. मी आयुष्यातून पहिल्यांदा आलो देवगडमध्ये आणि देवगडची माणसं ना खूपच गोड आहेत, खूप गोड. काल रात्री मी जेवायला गेलेलो तर ते दादा आणि ताईंची ओळख झाली, मस्त गप्पा गोष्टी केले आणि मग मी हॉटेलमध्ये येऊन झोपलो. तर यार मजा आली. असं वाटतं की आपलेच सगळे माणसं आहेत यार, महाराष्ट्र आहे आपला. तर एक आहे ना कोकण रत्न चहाचं दुकान होतं, तिथे मस्त गरमागरम कॉफी घेतली यार. आणि ना आज मला बिलकुल असं वाटत नाही की मी गाणी लावायची. असे जे पावसाचे थेंब जे आवाज येत आहेत ना ते ऐकूनच आपला प्रवास करायचा यार, काय मजा येते. आता ना मी हा लेफ्ट घेतोय, हा आहे आपला महाराष्ट्र स्टेट हायवे 4. Continue on Maharashtra State Highway 4 for 12 kilometers. 12 किलोमीटर राहायचं. ऐकलं ना तुम्ही गुगल आंटीचं. सकाळपासून ना 10 किलोमीटरच कव्हर केलेत आणि हे रस्ते बघा किती सुंदर रस्ते आहेत. एक खड्डा नाहीये, गाडी वर खाली होत नाहीये, एकदम फ्लॅट चालते. वाव यार काय रस्ते आहेत कोकणाचे. मला वाटतंय ना की हा आत्ताच बनवलाय, बिकॉज मार्किंग वगैरे नवीन आहे आत्ताच, म्हणजे झाले असेल 6-7 महिने. आणि ही आहे आपली व्हर्जिनल लाल परी, कोकणाची लाल परी. बघा कशी टर्न घेते, खतरनाक. वाय आपल्याला पण टर्न घ्यायचं आहे. किती मजा येते यार. जर तुम्हाला ड्रायव्हिंग आवडत असेल ना तर तुम्ही या रस्त्यांवर नक्की या. आता राजापूर रोड कडून लेफ्ट घेतो आहे.
ढग एकदम दाटून आले आहेत आणि आहे ना जोराचा पाऊस भरलेला आहे. अजून आपल्याला इथे गणपतीपुळ्यात जायला 2 तास आणि 30 मिनिटं आहेत, म्हणजे 2.5 तास आहेत. पण यार असं वाटतंय की असं वेगळ्या दुनियेत आलो आहे असं वाटतंय. असं वाटतं दर टर्नला उतरू गाडीमधून, फोटोज काढू तुमच्यासाठी, बट दर टर्नला उतरू शकत नाही ना. तर तुम्ही हे बघा यार रस्ते, समोर आभाळ आहे, आजूबाजूला बघा काय आहे, सुंदर सुंदर नजारे आणि सरळ एकदम मोकळा चकचकीत रस्ता. वाह यार, मागला आता खरंच काही शब्द नाही यार. हा थोडा तुम्हाला हवेचा आवाज ऐकायला येत असेल, बिकॉज ना मी खिडकी पूर्ण ओपन केलेली आहे. आत्तापर्यंत तर इतका जोरदार पाऊस नाहीये, पण कदाचित पुढे येऊ शकतो जोरदार या आभाळाला बघून. बघा ना आभाळ काय आहे. तर मित्रांनो, मी बोललेलो ना तुम्हाला की जोरदार पाऊस येऊ शकतो. हा बघा किती जोरदार पाऊस आलाय. गेला अबे ऐसा कैसा, क्या बारिश बनेगा यार. Turn right onto MDR 61. आला आपला MDH ने MDR 61. भाई हा रोड ना एक नंबर आहे. MDR 61. तुमच्याकडे बाईक नाही तर कार जे पण असेल ना, त्वरित इथे घेऊन या आणि इकडे चालवा यार. तुम्ही मला थँक्यू बोलाल, मला भेटून तुम्ही थँक्यू बोलाल. इतका खतरनाक रोड. आणि हे बघा, वाव यार, बघितलं म्हणून मी बोललेलो की इकडे तुम्ही या. तर आहे ना मी चुकून रस्ता चुकलो, लेफ्ट घ्यायचं होतं तिथे राईट घेतला. आता परत युटर्न जातोय. जास्त नाही, 2 मिनिटात सरस युटर्न आहे. म्हणजे हा पण रस्ता जातो इथून, पण आहे ना मला तो कोस्टल रूट घ्यायचा आहे. मग आता इथून जातोय तर फायदा काय, मधून आपल्याला जायचं आहे विजयदुर्ग, पावसवरून रत्नागिरी बीचवरून जायचं आहे आपल्याला. या ब्रिजवर आलेलो मी मित्रांनो, आणि हे दृश्य बघा काय आहे. हे एक वेगळाच लेवल आहे यार, एक वेगळाच अनुभव आहे. वाव. आणि समोर बघा कसे रस्ते आहेत. इतका जोरदार धुवाधार पाऊस पडतोय ना. अच्छा बंद आहे रस्ता. ओप्स, नाही बंद नाही. बघूया पुढे जाऊन जरा. अरे असं कसं बंद आहे काय दिसतच नाही. नाही बंद नाहीये, चालू आहे. इथे ना काहीतरी काम चालू आहे. पण आता पाऊस बघा, पावसाचा वेग बघा तुम्ही. ओ भाई, डरावणं आहे पूर्ण. हे जे दृश्य आहे ना ते डरावणं आहे. मी हेडलाईट जस्ट ऑन करतो. खिडक्या बिडक्या सगळे बंद आहेत. हो भाई, खूपच जास्त वेगवान जोरात पाऊस आलाय. तर फास्ट जाऊ पण नाही शकत. इतका मोठा पाऊस, इतका जोरदार पाऊस, काहीच दिसत नाही समोरचं. कॅमेरामध्ये आय डोंट नो किती दिसते, काय दिसते, क्लिअर करतोय की नाही. वाव. म्हणजे एक आश्चर्याची पण गोष्ट आहे. आणि मी एकटा आहे इथे, तर थोडं भीतीदायक सुद्धा आहे. असं नाही की मी घाबरत नाही, ऑब्विसली यार सगळेच घाबरतात, बट काय नाही यार, जाऊया हळूहळू जाऊया. पुढून सुद्धा गाडी येते, ती सुद्धा हळूहळू येते. इतका मोठा पाऊस तुम्ही कधी बघितलात का मित्रांनो? खूपच जोरात आहे यार, खूपच जोरात आहे. एक काम करतो मी, आहे ना कॅमेरा माउंट करतो, मग तुम्ही बघा. तर इथे ना एक पेट्रोल पंप दिसला मला, विजयदुर्ग साईडला आहे. तर आधी पेट्रोल भरून घेतो यार, नंतर काय माहिती कधी मिळेल. मस्त एकदम ना लबालब फ्युएल भरलं. आणि यार हे किती मस्त आहे दादा बोलायला, एकदम गोड बोलले. मला सांगितलं गणपतीपुळे किती लांब आहे, काय आहे, आणि ते बोलले की रस्ते एकदम चकाचक आहेत.
तर आता काही भीती नाही आपल्याला. आता जाऊया हळूहळू. आपल्याला मायलेज जो आहे ना, ही गाडी ब्रेझा ऑटोमॅटिक 1.5 लिटर 6 स्पीड टॉप कन्व्हर्टर भाई आतापर्यंत मायलेज 19, 18, 18, 19 असा देते. तर मित्रांनो नाटेमध्ये आलेलो आहे आणि समोर बघा मच्छीमारांचे हे बोट्स आहेत. थांबा तुम्हाला मी दाखवतो लेफ्टला. तर बघा तुम्ही मस्त एकदम खूप सारे बोट्स आहेत लेफ्ट मध्ये. आता कसं आहे की श्रावण चालू आहे आणि माशांचे ब्रीडिंग सीझन आहे. तर त्यामुळे ना मासेकरी जे आहेत, मच्छवारे जे आहेत ते ना जास्त जात नाही मच्छी पकडायला. तर त्यामुळे श्रावण खूपच खतरनाक आणि खूपच बेस्ट महिना आहे. मित्रांनो समोर बघा, वाव. आता आहे ना गावखडी येईल, पण त्याच्या आधी हे दृश्य बघा तुम्ही. मी मोबाईल जस्ट थोडा वेळ बाहेर काढतो आणि बघा. होतं की नाही एकदम सुंदर दृश्य यार. या दृश्यासाठी तर 1 लाईक बनतो यार. अजून आहे ना रत्नागिरी 20 का 30 किलोमीटरवर आहे आणि गणपतीपुळे टोटल 60 किलोमीटरवर आहे वाटतं. अजून यार 1.25 ते 1.5 तास लागणार आहे. आणि ना फॉग आहे मंद मंद. असं वाटतंय की या मुन्नार उटी साईडला आलोय. बट बीच सुद्धा आहे बाजूला, तुम्ही बघितलं असाल. कोणतं बीच आहे मला माहिती नाही नाव त्याचं, बट एकदम सुंदर बीच आहे. आणि आता आहे ना बीचवर लोक खूप कमी जात आहेत बिकॉज, आणि कमी जायला पाहिजे बिकॉज आहे ना भरती आहे, पाऊस पडतोय जोर जोरात. आणि यार काय रस्ते आहेत यार, म्हणजे काय काय शब्दांनी मी आता व्यक्त करू माझे जे भावना आहेत या रस्त्यांच्या प्रती. ते कसं व्यक्त करू मला काही समजत नाही. म्हणून मी जितकं क्लिअर आहे तितकं तुम्हाला सगळं दाखवतोय. तर मित्रांनो या ट्रिपचं अजून एक ब्रिज आलेलं आहे आणि ते बघा ते बीच आहे तिकडे. होपफुली जेवढं दाखवता येतंय एकट्याला तेवढं मी दाखवतोय तुम्हाला. मी तुम्हाला काल पण बोललेलं नाही की एक कोणतरी चालवणारा पाहिजे होता. आणि आता मला परत अशी फिलिंग येते बिकॉज हे जे आजूबाजूचे नजारे आहेत ना ते मला एकदम प्रॉपरली बघायला मिळत नाही. बिकॉज रस्ता इथे पाहिजे. कुठे पाहिजे? रस्त्यावर पाहिजे. रस्त्यावर नाही, सॉरी काय बोलतोय मी, जी नजर आहे ना ती रस्त्यावर पाहिजे. सतर्क राहून चालूया. आता रत्नागिरी 17 किलोमीटर, पावस 1 किलोमीटरवर आहे. गणपतीपुळे नाही सॉरी गणपतीपुळे नव्हतं ते गणेश गोळे होते. सॉरी तेच बोलतो. गणपतीपुळे आधी कसं काय रत्नागिरीच्या नंतर येतं ना. पावसकरांनो गुड मॉर्निंग. आणि मित्रांनो तुमचं सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत आहे या पावस गावी. किती शांत गाव आहे यार, किती शांत गाव आहे. तर सकाळपासून ना मी फक्त बनाना, ऍपल आणि पियर खाल्लंय. तर आता यार असं वाटतंय की ते घावणे असतात ना आपल्या कोकणात जे मिळतात ते खायचंय यार. पण जर ना तुम्ही गोवावरून मुंबईला जात आहात ना तर ना गणपतीपुळे टाका आणि रत्नागिरी, पावस, गावखडी, विजयदुर्ग हा रूट सिलेक्ट करा. हा रूट आहे ना तुम्हाला खूप आनंद देईल. म्हणजे एक माइंड आहे ना एकदम रिफ्रेश होऊन जाईल यार तुमचं.
100% मी या रोडला वाउच करतो. तुम्ही आहे ना जस्ट हा रोड एकदा माझ्या सांगण्याने तुम्ही घेऊन पहा. बस थोडं ना तुमच्या जर्नीमध्ये अर्धा तास वाढेल, बट हे जे तुम्ही मेमरीज कॅप्चर कराल ना ते आयुष्यभर राहील. असा मी रस्ता कधीच कुठेही बघितला नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. पाऊस तर ऑलमोस्ट थांबलेला आहे आणि क्लाउडी एन्व्हायरमेंट नाही आहे. थोडे थोडे सूर्यदेवता आपल्याला दिसायला लागलेले आहेत आणि प्रकाश वाढलेला आहे. तर त्यामुळे ना रोडची स्थिती बघा तुम्ही यार, आणि आजूबाजूचे जे दृश्य आहेत निसर्गाचे ते एकदम अप्रतिम दिसत आहेत यार, एकदम खतरनाक. आता रत्नागिरी जास्त लांब नाहीये, असेल 10 किलोमीटरवर, बट आपलं जे पहिले स्टॉप आहे ना गणपतीपुळे ते आहे 28 किलोमीटर, जे कव्हर करायला अजून 50 मिनिटं लागणार आहेत गुगल आंटी प्रमाणे. हा जो आता रस्ता येणार आहे ना तो बघा की बाजूनीच चाललाय, बीचच्या बाजूनी चाललाय. मजा येईल यार तो रस्ता बघायला. बघूया कसा आहे तो. ओहो मित्रांनो, हे बघा किती सुंदर आहे सगळं. इकडे यार थांबायलाच लागणार गाडी, थांबवावीच लागणार गाडी. हे जे बीच आहे ना त्याचं नाव आहे भाटिये बीच. तर आता हा जो रस्ता आहे ना आपला तो भाटिये बीचच्याच बाजूनी जाणार आहे आणि भाटियेच्या नंतर आपलं रत्नागिरी सुरू. तुम्हा सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत आहे रत्नागिरीमध्ये. यार रत्नागिरीकर, लाईक करा व्हिडिओला, शेअर करा यार तुमच्या फॅमिलीज बरोबर आणि यार कॉमेंट करा रत्नागिरीमध्ये काय काय ठिकाणं आहेत फिरायची. मी नेक्स्ट टाइम डेडिकेटेड येऊ ना रत्नागिरीमध्ये येईन ना मी. जस्ट तुम्ही संपर्क साधा आणि मी हाजीर. वाव. आणि किती स्टेशन आहे, राजीवाडा स्टेशन, ते बाजूलाच आहे कुठेतरी. तर रत्नागिरीमध्ये ना या रोडचं नाव बघा, राम अली रोड. काय अप्रतिम नाव आहे यार, एकदम मस्त. आणि समोर वाव श्रीराम मंदिर आहे. बोला जय श्रीराम. तर यार मित्रांनो गुगल मॅपनी ना या गल्ली गोळ्यात आणलंय. एक सेटिंग पाहिजे यार गुगलवर की तुम्ही डिस्टन्स थोडं वाढलं तरी चालेल, बट जरा मोठ्या रस्त्यावरून घेऊन चल. कसलं राईट लेफ्ट दाखवतोय मॅप मध्ये, राईट बोलतोय. भाई रत्नागिरी फुल एक्सप्लोरिंग. वाव काय मस्त आहे श्रीकृष्णांचा फोटो. साइड. चला आता इथून राईट बोलतोय. अरे यार कुठून आहे ते. मार्केट मध्ये घेऊन आली आहे गुगल बाई ना. कंटिन्यू फॉर 10 किलोमीटर्स. 10 किलोमीटर अशा रोडवर. फायनली त्या गल्ली गोळ्यातून निघालेलो आहे. आणि म्हणजे असे सुरळीत रस्ते नाही पण ठीक आहे, चालवू शकतो 40-30च्या आसपास. इथे गाव माता भरपूर आहेत आपले. हॅलो गाव माता, बाय बाय गाव माता. आता आलेलो आहे शिरगाव मध्ये आणि आपलं जे गणपतीपुळे आहे ना आता फक्त 18 किलोमीटर आहे, पण ते 18 किलोमीटर कव्हर करायला लागणार आहेत 30 मिनिटं. 11 वाजून 50 मिनिटांनी आपण पोहोचणार आहोत गणपती बाप्पांकडे. आजचे आपले 100 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. आणि हे बघा हो काय दृश्य आहे यार. मी दरवेळी तेच बोलतोय, अजून काय आहे माझ्याकडे शब्द कळत नाही. 101 ब्रिज आहेत ना या कोकण मध्ये आपल्या. वाव. तर हा जो रोड आहे ना तो आहे आरे वारे रोड. आणि आता 12 किलोमीटरच बाकी आहे गणपतीपुळे श्री गणेश मंदिर साठी. मित्रांनो इथे थांबलोय आणि या ब्रिजचं नाव आहे आरे वारे पूल. आई की नाही बेस्ट. मी ना खूप वेळा इंस्टाग्राम रील्स आणि फेसबुक शॉर्ट्सवर खूप वेळा बघितलंय व्हिडिओजवर. तिथे लिहिलंय आरे वारे बीच. अच्छा राईटला तिकडे आरे वारे बीच आहे. तिकडे मस्त आहे ना हे करतायत, मच्छी पकडतायत, फिश पकडतायत. तर आपला आरे वारे बीच आणि हे जे ब्रिज आहे, बीच आणि ब्रिज ते बघून झालेलं आहे. आणि आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. वाव यार, एक वेगळीच दुनिया आहे इथे, वेगळीच दुनिया.
तर गाडी तिकडे पार्क केली आणि ही बघा काय जागा आहे. वाव, ते आहे आरेवारे बीच. येस, तेच आहे आरेवारे बीच, फेमस आरेवारे बीच. आणि मी इथे वर आहे, इकडून रस्ता जातोय आणि मी जस्ट तिथे आलो आहे हे अनुभव करायला आरेवारे बीचचं. किती सुंदर आहे, म्हणजे हे बीच इतक्या वरून बघणे पण एक यार मजा येते. मस्त ना, एक नारळ पाणी घेतलं इथून आणि हा व्ह्यू बघून मस्तपैकी या कोकोनट वॉटरचा एन्जॉयमेंट घेणार आहे. मस्त ना क्वालिटी टाइम स्पेंड करून ती लोकेशन सोडली मी आणि बाजूलाच आपल्या आरेवारे बीच आहे. आणि आपल्या जर्नी आता कंटिन्यू करूया टुवर्ड्स गणपतीपुळे श्री. आता ना गणपती बाप्पांना भेटायची जी इच्छा आहे ना ती अजून मस्त झालेली आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी गणपतीपुळे मंदिर, श्री गणेश मंदिर, गणपतीपुळे बीच स्वतःहून बघायला आणि तुम्हाला सुद्धा दाखवायला. बस 9 किलोमीटर 21 मिनिटात पोचू आपण. या रोडवर जातच होतो बट हे बघा काय दिसलं मला, मस्तपैकी एक छोटासा वॉटरफॉल. बेस्ट आहे यार. रस्ता रोको अभियान चालू आहे यांचा. वा, हाय गाईज, बाय गाईज. हा रस्ता जातो आहे आपल्या श्री गणेश मंदिराकडे. बस 700 मीटर मध्ये आपलं आलं गणपती मंदिर. अच्छा, हेच आहे का? इथून जायचंय का? प्रवेशद्वार हा आहे. नाही, गणेश मंदिरात जायचं सरळ ना. थँक्यू दादा. तर आहे ना मागे मला अडवलेलं, एंट्री फीज होती बट ते बोलले की एकटाच आहे ना तर जा तू, फ्री जा. तर मला फ्री जावं दिलं. बघितलं इतके स्वीट माणसं आहेत यार, इतके गोड माणसं आहेत कोकणात आपल्या. हे जे छोटे छोटे प्रसंग येतात ना, छोटे छोटे एक्सपिरियन्सेस, छान छान एक्सपिरियन्सेस, दिवस पूर्ण चांगला जातो यार. आता आहे ना पार्किंग शोधतो मी, पार्किंग कुठे आहे आणि आपल्या श्री गणेश बाप्पांना, गणपती बाप्पांना भेटून येतो. इथे ना पार्किंग लॉट मध्ये पार्किंगच अवेलेबल नाहीये आणि नाहीये अवेलेबल. तर आता आणि पाऊस पण सुरू झालाय तर आता बाहेर काढतो गाड्या आणि कुठे दुसरीकडे लावतो. तर ना गाडी इकडे लावली आणि समोर मंदिर आहे तर समोर जाऊया मस्त चालत.